नागपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बांगलादेशात झालेल्या सत्ता परिवर्तनावर भाष्य केले। त्यांनी बांगलादेशातील घटनांचे महाराष्ट्रावर होणारे परिणाम नाकारले आणि राज्यातील शांततेच्या गरजेवर भर दिला। पवार यांनी म्हटले की राज्यातील काही घटनांमुळे समाजातील असंतोष वाढू शकतो, परंतु या काळात संयम आणि सामाजिक कार्यांचे महत्त्व अधोरेखित केले। शरद पवार यांनी प्रधानमंत्री मोदींच्या निवडणूक पद्धतीवरही भाष्य केले। त्यांनी म्हटले की पंतप्रधानांनी सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची भूमिका घेतली आहे, परंतु जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विरोधाभास दिसून येत आहे। महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा झालेली नाही, हा पंतप्रधानांचा निर्णयाचा विरोधाभास असू शकतो, असेही पवारांनी नमूद केले। काही गोष्टी घडतात बांगलादेशमध्ये आपण बघितलं की सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालेले आहे आणि सत्ता देशांच्या विरुद्ध तिथं तरुण पिढीने उठाव केला। त्यातल्या काही गोष्टी घडल्या, पण दुर्दैवानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी होती। ही प्रामुख्यानं बांगलादेशच्या बॉर्डरवर पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य आहेत, तिथं ती स्थिती थोडी अधिक गंभीर होती। पण तिथं काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात होतील असं कधी वाटलं नव्हतं। त्याचं मी खोलात जाऊ इच्छित नाही, पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या सगळ्या थरामध्ये एकवाक्यता आणि सामंजस्य याची अतिशय गरज आहे। आणि म्हणून जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्रात, ते राज्याच्या समाजाच्या हिताचं नाही। आज शांततेची गरज आहे आणि ती शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण, राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी, एवढंच मी आज बोलू इच्छितो। शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृह खात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल, पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबी ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू इच्छित नाही।